नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. नवग्रहांचा राजा सूर्य हे 16 ऑगस्टला त्यांचं स्थान बदलणार आहेत. एका वर्षात एकदा सूर्य त्यांच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतात. ती रास म्हणजे सिंह रास. सूर्य 1 महिना एका राशीत राहतात. सूर्य 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांच्या सिंह राशीत राहतील. सूर्य जेव्हा स्वतःच्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांची शक्तीही वाढलेली असते. जेव्हा सूर्य राशी बदलतात तेव्हा चांगली फळे देतात. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे ते आता पाहूयात. सगळ्यात आधी मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. तिथून तुमच्या प्रथम स्थानावरही त्यांची नजर असणार आहे. त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या संधी येतील. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं कार्य करू शकता. चांगले पद मिळेल, यश वाढेल. ज्यांना नवीन कामं सुरू करायचे आहेत ते नवीन कामं तुमची सुरू होतील. कामात प्रमोशन मिळण्याचेही योग आहेत. तुमच्या इन्कममध्येही चांगलीच वाढ झालेली असेल. जे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे. तुमचे जे काही जुने आजार असतील ते या काळामध्ये दूर होणार आहेत. प्रेमी जीवनामध्ये तुम्हाला शब्द जपून वापरायचे आहेत. अपशब्द बोलल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. त्यांना पुढे जाण्याच्या संधी मिळणार आहेत. तुमची एकाग्रता वाढलेली असणार आहे. यशाचे मार्ग तुम्हाला सगळे मोकळे झालेले असणार आहेत. आपली दुसरी रास वृषभबद्दल माहिती पाहूयात. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. 4थ्या स्थानात म्हणजे तुमच्या सुखाच्या स्थानात सूर्य भ्रमण करणार आहेत. ह्या काळात तुम्हाला करिअरमध्ये मात्र थोडे कष्ट घ्यावे लागणार आहेत. एखादं कोणतं काम करायचं असेल तर त्यामध्ये थोडे अडथळे येतील. तुमच्या टायमाचा इथे सदुपयोग करून घ्या. टाईम वाया घालवू नका. बिझनेससाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्ही पार्टनरशिपने एखादा बिझनेस करत असाल तर त्यात तुम्हाला चांगली फळं मिळणार आहेत. त्या बिझनेसमध्ये तुम्हाला सफलता मिळणार आहे. वादापासून फक्त लांब राहा. सावध राहा. कोणाच्याही दुसऱ्याच्या भांडणामध्ये स्वतः पडू नका. तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे. पण तुमच्या आईच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. त्यांना एखादा जुना आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या. विद्यार्थ्यांना या काळामध्ये थोडे कष्ट घ्यावे लागणार आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींकडे कुठेही लक्ष देऊ नका. वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराला तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. काही बाबतींमध्ये त्यांना तुम्हाला सपोर्ट करावा लागणार आहे. आता पाहूयात तिसरी रास मिथुन. मिथुन राशीच्या 3ऱ्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तुमचं साहस, पराक्रम चांगला असणार आहे. करिअरमध्ये नवीन कार्य करण्याची संधी तुम्हाला येणार आहे. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. कारण पुढे तुम्हाला थोडा खर्च येणार आहे. त्यासाठी आधीच पैसे साठवून ठेवा. व्यवसायात या महिना अखेरपर्यंत थोडासा लॉस संभवतो. विद्यार्थ्यांना काही नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. नवनवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील. तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला चांगलं लक्ष द्यावं लागणार आहे. तुमचा मानसिक ताण थोडा वाढलेला असणार आहे. त्यामुळे चिडचिड संभवते. आता पाहूयात 4थी रास कर्क. कर्क राशीच्या 2ऱ्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. या काळात पैसे कमवण्याच्या संधी तुम्हाला येतील. तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सेविंग्स जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. खर्चावर कुठेतरी आळा घाला. या काळामध्ये नवीन पैसे गुंतवण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील. प्रॉपर्टी खरेदीसाठी हा काळ चांगला असणार आहे. बिघडलेले नातेसंबंध या काळामध्ये सुधारतील. नात्यात गोडवा वाढलेला दिसणार आहे. जोडीदाराला जास्त टाईम द्यावा लागेल. घरासाठी, घरातल्या व्यक्तींसाठी थोडा टाईम द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही थोडी जास्ती मेहनत घ्यावी लागणार आहे. अभ्यासात तुमचं थोडं दुर्लक्ष होत आहे. तुमच्या अभ्यासातले अडथळे हे शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे दूर होणार आहेत. आता पाहूयात 5वी रास सिंह. सिंह राशीच्या 1ल्या घरात सूर्य भ्रमण करणार आहेत. 1ल्या घरात जेव्हा सूर्य भ्रमण करतात तेव्हा तुमचं यश, सन्मान, कीर्ती वाढलेली असते. तुमचं नाव चांगलं मोठं होते. आत्मविश्वास वाढतो. बोलण्यात वेगळाच कौशल्य येतं. तुम्ही अट्रॅक्टिव्ह होता. या काळात तुमचं आरोग्य सुधारेल. व्यापारात नवीन संधी मिळतील.
अनेक ठिकाणी किंवा विदेशामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. करिअरमध्ये तुमच्या मोठ्यांकडून तुम्हाला फायदा होईल. त्यांचं मार्गदर्शन हे तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. या काळात तुमचा बँक बॅलन्सही वाढलेला असणार आहे. खर्च कमी होतील. वैवाहिक आयुष्यामध्ये 7व्या घरावर सूर्यदृष्टी पडते, त्यामुळे थोडे वादविवाद होऊ शकतात. ते जास्त दिवस नाही राहणार. बाकी सूर्य तुम्हाला शुभफळच देणार आहे. आता पाहूयात 6वी रास कन्या. कन्या राशीच्या 12व्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स थोडा कमी वाटेल. कोणतंही काम करताना निर्णय घ्यायला थोडा प्रॉब्लेम येईल. काम पूर्ण करण्याची क्षमता थोडी कमी झालेली असेल. सरकारी कामांमध्ये तुम्हाला थोडे अडथळे येतील. या काळामध्ये आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. दवाखान्यावर थोडा खर्च होताना दिसत आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सकस आहार घ्या. कामाचा ताण थोडा वाढलेला असणार आहे. सिनियरसोबत थोडे वाद होताना दिसत आहेत. या काळामध्ये तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. कोणतंही काम हे विचार करून मग करा. कामात घाई करू नका. तुमच्या आयुष्यात थोडे चढ उतार येतील. चांगल्या गोष्टी घडतील, पण वाईट गोष्टींमुळे निराश होऊ नका. गडबडीमध्ये चुकीचे निर्णय घेऊ नका. तुमच्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना थोडा संघर्ष करावा लागणार आहे. मन अभ्यासात लागणार नाही. तुमच्या अभ्यासात एकाग्रता नसेल. मन भटकण्याच्या साधनांपासून दूर राहा. या काळामध्ये व्यापारामध्ये मोठे निर्णय घेऊ नका किंवा पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय करू नका. दुसऱ्याचं ऐकून कोणतंही काम करू नका, नाहीतर फसले जाल. नात्यामध्ये नाती आधीपेक्षा जास्ती सुधारलेली दिसणार आहेत. वैवाहिक आयुष्यामध्येही जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आता पाहूयात 7वी रास तूळ. तूळ राशीच्या 11व्या घरात सूर्य प्रवेश करणार आहेत. या काळात तुमच्या अपेक्षा वाढलेल्या असतील. त्याचसोबत तुमच्यावरच्या जबाबदाऱ्याही वाढलेल्या असणार आहेत. तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही खूप मेहनत करून नक्की मिळवताल. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये सफलता मिळणार आहे. व्यापारामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळतील, नवीन कामे मिळतील. कामाच्या संबंधात थोडं ट्रॅव्हल करावं लागणार आहे. दुसऱ्यांना तुम्ही चांगलं मार्गदर्शन कराल. तुम्हाला चांगला असा मोठा मान मिळेल. नवीन नाती मिळतील. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासामध्ये यश मिळेल. त्यांचं अभ्यासातलं लक्ष विचलित होणार नाही. या काळात तुमचे खर्च हे कमी होणार आहेत. तुमचा मानसन्मान वाढलेला असणार आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये थोडे गैरसमज होतील, त्यामुळे वादापासून दूर राहा. तुमचं आरोग्य ह्या काळामध्ये आधीपेक्षा चांगलं असणार आहे. वृश्चिक राशीच्या 10व्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. हा काळ तुम्हाला शुभ असणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली असणार आहे. नोकरीमध्ये बढती होईल. नोकरीमध्ये मोठ्या पदावरती तुम्हाला जाण्याचे योग आहेत. सरकारी नोकरी करण्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. तुमची जी सरकारी कामं रखडलेली होती ती पूर्ण होणार आहेत. नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस आहेत. जे लोक गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत होते त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळण्याच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांना पुढे जाण्याचे चान्सेस मिळतील. परीक्षेत उत्तम गुण प्राप्त होतील. या काळामध्ये वैवाहिक जीवनामध्ये छोटे छोटे वाद संभवतात, पण ते वाद लगेच मिटतीलही. आरोग्य तुमचं चांगलं असणार आहे. फक्त डोकेदुखी, मळमळ, पित्त असे छोटे मोठे आजार जाणवतील. कामाच्या ठिकाणीही तुमचं चांगलं वातावरण असणार आहे. आता पाहूयात 9वी रास धनु. धनु राशीच्या 9व्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. 9वं स्थान हे तुमच्या भाग्याचं स्थान आहे. सूर्य भाग्यस्थानात येतात तेव्हा धार्मिक कार्य घडतील. देवदर्शन घडेल. सूर्यभ्रमण हे तुमच्यासाठी भाग्याचं ठरणार आहे. या काळात कामाला वेग येईल. प्रगती जी कुठेतरी तुमची थांबली होती ती तुमची प्रगती आता चांगली होणार आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्य घडेल. दूरवर फिरायला जाण्याचे योग आहेत. दुसऱ्या लोकांच्या मनावर तुम्ही तुमच्या बोलण्याने चांगले इमेज निर्माण करू शकणार आहात. लोकांवर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. बिझनेसमध्येही तुम्हाला चांगली प्रगती होण्याचे चान्सेस आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रॉफिटचा काळ असणार आहे. नात्यामध्ये बिघडलेली नाती हळूहळू सुधारताना दिसतील. या काळामध्ये तुम्हाला आरोग्यामध्ये गळ्याचे इन्फेक्शन, सर्दी, खोकला असे छोटे आजार जाणवू शकतील. आता 10वी रास मकरबद्दल माहिती पाहूयात.
मकर राशीच्या 8व्या स्थानामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. सूर्य 8व्या घरात असतील तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला कमी वाटेल. त्यात शनीही वक्री आहेत. त्यामुळे तुमच्यासोबत अचानक मोठा लाभही होईल किंवा एखादा लॉसही होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस सावध राहायचे आहे. कधी पण तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल हा घडू शकतो. सूर्य जसं भ्रमण करतील तसं तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतील. या काळामध्ये तुमच्या वडिलांचं आरोग्य थोडं सांभाळायची गरज आहे. कोणीतरी तुमचं वाईट करण्याचा, तुमची कामे बिघडवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला लक्ष न देता पुढे जायचे आहे. विद्यार्थ्यांचा या काळामध्ये काही विषयांमध्ये इंटरेस्ट वाढेल. रिसर्च क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांना यशाचे मार्ग मोकळे झालेले दिसतील. ज्योतिषविद्या शिकण्याची इच्छा असेल तर त्यात त्यांना सफलता मिळेल. वैवाहिक आयुष्यामध्ये थोडे वाद संभवतात. या काळामध्ये तुमचा अपमान थोडा होऊ शकतो. जोडीदाराला तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहे. आरोग्य चांगलं असणार आहे. थोडा ताणतणावामुळे डोकेदुखी, झोप न लागणे असं जाणवू शकतं. आता 11वी रास कुंभबद्दल माहिती पाहूयात. कुंभ ही शनीची राशी आहे. कुंभ राशीच्या 7व्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. 7वं घर हे पार्टनरशिप तसेच लग्नाचं घर असतं. वैवाहिक आयुष्यामध्ये थोडे वाद संभवतात. पार्टनरशिपमधून तुम्ही एखादा बिझनेस करू इच्छित असाल तर तो तुम्ही पार्टनरशिपमध्ये करू शकता. या काळात तुमच्या वागण्यामध्ये बदल झालेला असेल. तो बदल तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांच्या ओळखी तुम्हाला फायदा देऊन जातील. सरकारी क्षेत्रामधली जी कामे रखडली होती ती पूर्ण होणार आहेत. आरोग्याकडे बघता इन्फेक्शन, ॲलर्जीपासून थोडं स्वतःला सांभाळावं लागणार आहे. ट्रॅव्हल जास्त करू नका, नाहीतर पैशाचा जास्त वायफळ खर्च होईल. नको तिथे जास्ती खर्च होताना दिसत आहे. नात्यात जर तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावलं असेल तर त्यांची समजूत काढून त्यांना मनवावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन काही क्षेत्रामध्ये जायला आवडेल. नवीन गोष्टी शिकायला आवडतील. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडलेली असेल. आता पाहूयात 12वी रास मीनबद्दल माहिती. मीन राशीच्या 6व्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. 6वं घर हे रोग, शत्रूचं घर असतं. त्यामुळे तुम्हाला काही आजारांना सामोरे जावे लागेल. वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो. पोटाचे आजारही संभवतात. तुमच्या अंगातही आळस आलेला असेल. त्यामुळे कामात कोणत्या तुमचं मन लागणार नाही. कर्ज मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला कर्ज मिळतील. कोर्टाची कामेही तुमची पूर्ण होताना दिसत आहेत. हा काळ तुमचा थोडा बिझी असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. खर्च तुमचा थोडा वाढलेला असणार आहे. तुमच्या परिवारामध्ये थोडे छोटे मोठे वाद संभवतात. तर ही होती 12 राशींची माहिती. सूर्यदेवांच्या स्थान बदलामुळे काही राशींना शुभ फळे मिळणार आहेत तर काही राशींना थोडे अशुभ फळे मिळणार आहेत. माझी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा. तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.